नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. मागच्या वेळी मी एक पौराणिक गोष्ट सांगितली, पण त्याच्या आधीची जी हुशार शेतकरी ही गोष्ट होती ती बच्चे कंपनींसाठी सांगितली होती आणि ती बच्चे कंपनी आणि मोठे हे सगळ्यांनाच आवडली असा मला रिपोर्ट आला. ह्या वेळची गोष्ट सुद्धा जरा बच्चे कंपनी डोळ्यासमोर ठेवूनच मी सांगत आहे. चला तर मग सुरू करू या गोष्टीला. आजच्या गोष्टीचं नाव आहे करंड्यातली राजकन्या. रणवीर नावाचा एक राजा होता आणि त्याची राणी होती रजनी. रणवीर आणि रजनी यांना एक मुलगी होती, तिचं नाव सुनैना. मुलगी खरोखरच सुंदर होती. राजकन्या सुंदर असते ना, रूपवती, तशीच ती सुंदर राजकन्या होती. अगदी सोज्वळ, अगदी आईबाबांचं छान ऐकणारी आणि आनंदाने हिंडणारी, बागडणारी अशी ती राजकन्या होती. ही राजकन्या लहान असताना राजकन्येप्रमाणे तिचे लाड झाले. हळूहळू ती मोठी झाली आणि ती जेव्हा लग्नाच्या वयाची झाली त्यावेळेला एकदा असेच हे रणवीर आणि राजा रणवीर आणि राणी रजनी हे राजवाड्याच्या गच्चीवर बसून गप्पा मारत होते. तेव्हा सहजच राणीने विषय काढला की काय राजेसाहेब, तुमच्या लक्षात येतंय का, आता आपली जी सुनैना आहे ना ती लग्नाची झाली, आपण आता तिच्या लग्नाचं बघायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर राजाला खूप आनंद होतो. म्हणतो, अरे हो, खरंच आता लग्नाची झाली, आपण आता वर संशोधन करायला पाहिजे. तुझ्या कोणी मनात आहे का, असं राजा रजनी राणीला विचारतो. तर राणी म्हणते, हो, माझ्या मनात एक मुलगा आहे. राजा म्हणतो, कोण आहे सांग. ती म्हणते, माझा भाचा, माझ्या बहिणीचा मुलगा. तो म्हणतो, अगं काही काय बोलतेस, कसलं ते शेंबडपोर, त्याला काही आहे रुबाब, काही रुबाब नाही, काय नाही, असल्या मुलाला मी काही माझी मुलगी देणार नाही. ते म्हणते, वा रे वा, मग तुमच्या मनात कोणी असेल तर सांगा. तो म्हणतो, माझा भाचा, माझ्या बहिणीचा मुलगा. असं म्हणल्यावर ती म्हणते, तो नाही घरदार नाही, जमीन जुमला काही नाही, तुम्ही ठेवलाय नोकरीला म्हणून आपल्या या सैन्यामध्ये आहे. तो म्हणतो, अगं सैन्यामध्ये असला ना तरी सुद्धा तो एका मोठ्या सैन्याच्या तुकडीचा सेनापती आहे. मग ती म्हणते, मग माझ्याही भाच्याच्या खाली तुम्ही जवळजवळ 700 शिपाई दिलेले आहेत. तो म्हणतो, अगं पण हुशारी तर बघशील ना, माझा भाचा कुठे, तुझा भाचा कुठे. ती म्हणते, तो शांत आहे स्वभावाला, पण शेंबडपोर म्हणू नका त्याला. असं म्हणून त्या दोघांमध्ये वाद सुरू होतो. तुझ्या भाच्याला द्यायची का माझ्या भाच्याला द्यायची. ते तर तिथे वाद संपवतात, वादामधून काही निघत नाही. पुन्हा कधी एकत्र भेटले की तुझा भाचा की माझा भाचा. हा राजा त्या राणीच्या भाच्याला नावं ठेवायचा आणि राणी या राजाच्या भाच्याला नावं ठेवायची. हा वाद इतका विकोपाला जातो की सगळ्या राज्यात कळायला लागतो. त्यारे राजा राणीची जी भांडणं होतात ना ती राजकन्या कोणाला द्यायची ह्याच्यावरनं होतात, ह्याच्या भाच्याला का तिच्या भाच्याला. राजकन्या बिचारी आपली शांत असते, आईबाबा जे सांगतील ते कर, अशा स्वभावाची ती असते. आईबाबांच्या विरोधात जाऊन त्यांची काही मनं दुखवून असं काही मला जायचं नाही. तिला माहीत होतं मी एकुलती एकच आहे, त्यामुळे कोणाशीही लग्न केलं तरी मी ह्या आईबाबांजवळच राहणार आहे, कारण दोन्ही भाचे आपल्या सैन्यात आहेत. त्यामुळे ती आपली गप्प असते. राजा राणी परत कधी एकत्र आले, भेटले की सुरुवात, माझा भाचा चांगला, तुझा भाचा वाईट. राणी म्हणायची, माझा भाचा चांगला, तुमचा भाचा वाईट. आता हे भांडणं ऐकून ऐकून त्या प्रधानजींना पण कंटाळा आलेला असतो. प्रधानजी म्हणतात, तुमच्या या भांडणात तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे की नाही, किती दिवस भांडत बसाल असं. मग राजा म्हणतो, अरे काय करू, किती समजवू हिला. राणी म्हणते, प्रधानजी तुम्ही सांगा बघू काय करायचं, तुम्हाला कोणता चांगला वाटतो.
आता प्रधानजी पडला बुचकळ्यात. राणीच्या भाचा चांगला म्हणावा तर राजाला राग यायचा, राजाचा भाचा चांगला म्हणावा तर राणीला राग यायचा. मग तो जरा विचार करतो आणि म्हणतो की आपण एक युक्ती करूया. तो म्हणतो काय? तो म्हणतो महाराज आपण काय करूया माहिती का, खूप मोठे मोठे 100 करंडे तयार करू कागदाचे, म्हणजे कागदाच्या लगद्याचे जाड जाड, छान त्यांना रंगवू आणि सुबक असे सुंदर करंडे करून घेऊ. माझ्या ओळखीत आहे एक माणूस की जो कागदी लगद्यापासून अतिशय उत्तम वस्तू तयार करतो. राजा म्हणतो आता इथे कुठे करंड्याचं काय आलं, कशासाठी करंडे करायचे? प्रधानजी म्हणतो थांबा महाराज, ऐकून तर घ्या. बोल म्हणतो. काय? आधीच वैतागलेला असतो, राणीने त्याचं डोकं खाल्लेलं असतं, आता कुठून ही करंड्याची कसली गोष्ट काढतोय असं त्याला झालेलं असतं. म्हणतो बरं बोल पुढे काय? म्हणतो आपण असे 100 करंडे करून घेऊ. त्या 100 करंड्यांना आपण छान झाकणं पण करून घेऊ आणि त्यातल्या 99 करंड्यांमध्ये उत्तम उत्तम फळं, मिठाई, पेढे, बर्फी आणि वेगवेगळ्या प्रकारची मिठाई भरू आणि फक्त एका करंड्यामध्ये आपल्या राजकन्येला वरमाला म्हणजेच हार घेऊन आतमध्ये बसवू. आणि हे तुमचे जे दोन्ही भाचे आहेत ना, त्या दोन्ही भाच्यांना सांगायचं तुम्ही जायचं, करंड्यांची झाकणं उघडायची, जर त्याच्यामध्ये राजकन्या नसेल तर झाकण परत लावून ठेवायचं. ज्याला पहिल्यांदा राजकन्या सापडेल त्याच्याशी राजकन्या लग्न करेल. असं म्हटल्यानंतर दोघं जण एकमेकांकडे बघतात, म्हणतात आता काहीतरी तो उपाय काढायलाच पाहिजे. हा उपाय छान आहे, म्हणजे आता भांडणं नकोत, कोणत्या भाच्याशी लग्न करायचं म्हणून झालं. मग लगेच ऑर्डर जाते आणि सुंदर सुंदर रंगीबेरंगी छान फुलांचं आणि कमळांचे पक्षांचे फळांचे अशी डिझाईन असलेले मोठे मोठे करंडे ज्याच्यामध्ये राजकन्या बसू शकेल असे कागदी लगद्याचे जाड जाड असे करंडे तयार करतात आणि ते मोठे मोठे करंडे गच्चीवर मांडतात. राजवाड्याची गच्ची खूप मोठी असते, त्या मोठ्या गच्चीवर ते रंगीबेरंगी करंडे मांडतात आणि सगळ्या करंड्यांमध्ये फक्त एक सोडून सगळ्या करंड्यांमध्ये काय करतात, मोठी मोठी छान छान रसदार फळं, नंतर काही याच्यामध्ये छान मिठाया असं सगळं भरून ठेवतात. आणि एका करंड्यामध्ये राजकन्येला छान नवरीचा ड्रेस घालतात आणि हार घेऊन त्याच्यात तिला बसवतात. तिला बसवताना राजा सांगतो तुझ्या करंड्याचं जो कोण झाकण उघडेल तो तुझा नवरा. राजकन्या म्हणते ठीक आहे. राजकन्या हार घेते आणि त्या करंड्यामध्ये बसते आणि वरतून झाकण लावून टाकते. झालं. लग्नाची तयारी जी झालेली असते त्याच्यामध्ये खूप दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी आलेली असतात, नाहीतरी त्यांचे नातेवाईकच असतात, सगळ्यांची छान राहायची सोय केलेली असते आणि त्या गच्चीवरती सगळी वऱ्हाडी मंडळी जमतात. त्याच्या आधी काही वेळच ती राजकन्या त्यांनी बसवलेली असते आणि त्या दोन्ही भाच्यांना सांगतात की तुम्ही एक एक करंड्याचं झाकण उघडत जायचं, ज्याला पहिल्यांदा राजकन्या करंड्यातली सापडेल त्याच्याशी राजकन्या लग्न करते. असं म्हटल्यानंतर ते दोघं जण ठीक आहे म्हणतात आणि आता ते त्या करंडे उघडायला सुरुवात करणार. तेवढ्यात त्या गच्चीच्या वरनं आकाशातनं ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शंकर, महेश म्हणजे शंकर, असे 3 जण जात असतात. तर ते खाली बघतात आणि म्हणतात हे काय करंडे बिरंडे मांडलेत, काहीतरी लग्नाचा सोहळा दिसतोय पण करंडे कसलेत त्यांना काही कळत नाही. पण लग्नाचा सोहळा आहे असं मात्र त्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून लग्नाच्या गाठी कोण बांधतं तर ब्रह्मदेव बांधतात. विष्णू काय करतात, पालन पोषण करतात. त्यामुळे हे जे
विष्णू आणि शंकर हे दोघं जण ब्रह्मदेवाला विचारतात, ब्रह्मदेवा हे इथे काहीतरी लग्न सोहळा चाललेला दिसतं, हे काय भानगड, सगळे हे करंडे कशासाठी ठेवलेत? मग ब्रह्मदेव त्यांना सगळी कथा सांगतो आणि म्हणतो ह्या सगळ्या करंड्यांपैकी एका कुठल्या तरी करंड्यामध्ये राजकन्येला बसवली आहे आणि आता ते दोन जे भाचे आहेत ते हे करंडे उघडून त्याच्यापैकी ज्याला राजकन्या मिळेल त्याच्याशी लग्न होणार आहे. असं होय, अरे हे तर फार गमतीशीर प्रकार दिसतोय. मग ते विष्णुदेव आणि शंकर ते म्हणतात, ब्रह्मदेवा आता ते भाचे निघणार कधी आणि मग ते करंडे उघडणार कधी आणि मग ते त्यांना राजकन्या मिळणार कधी? आपल्याला काही एवढा वेळ नाही थांबायला, तुम्ही नाहीतरी लग्नाच्या गाठी बांधता, त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगून टाका ह्या दोन भाच्यांपैकी कोणाशी तुम्ही गाठ बांधलेली आहे, त्यामुळे राजकन्येचं लग्न ह्या दोन भाच्यांपैकी कोणाशी होणार आहे. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव हसतात आणि म्हणतात, ह्या दोघांपैकी कोणाशीच लग्न नाही होणार आहे तिचं. असं म्हणलं तर विष्णुदेव आणि शंकर एकमेकांकडे बघायला लागतो. अरे म्हणतात इथे तर फक्त हेच दोन भाचे फिरतायत करंड्याचं झाकण उघडायला, मग आता ह्या दोघांशी लग्न नाही होणार तर कोणाशी होणार? मग ते दोघं जण विचारतात, ब्रह्मदेवा मग तुम्ही हिच्या ह्या राजकन्याची गाठ कोणाशी बांधली आहे बरं, कोणाशी लग्न होणार आहे तिचं? तर ब्रह्मदेव म्हणतात, त्या राजवाड्याच्या बाहेरून एक गल्ली जाते ना, त्या गल्लीमध्ये बघा तो भिकारी ओरडतोय, भीक मागतोय, त्या भिकाऱ्याशी हिचं लग्न होणार आहे. असं म्हणलं तर दोघं जण कपाळाला हात मारतात. अहो ब्रह्मदेवा कसल्या हो गाठी मारता तुम्ही, कुठे ही राजकन्या, कुठे तो भिकारी, तुम्हाला दोन भाच्यांपैकी एक निवडायला काय झालं होतं? ब्रह्मदेव म्हणतो, अरे तिच्या नशिबी तेच आहे, तिची गाठ त्याच्याशीच आहे, भिकाऱ्याशी. असं म्हटल्यानंतर ते दोघं जण एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, महादेव म्हणतात की म्हणजे शंकर हे म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हा पुढे, आम्ही जरा खरंच काय होतं ते इथे आम्हाला बघायचंय, त्यामुळे तुम्ही व्हा पुढे, आम्ही दोघं जण इथेच थांबतो. ब्रह्मदेव हसतात म्हणतात, चालेल ठीक आहे, मी होतो पुढे. ब्रह्मदेव जातात निघून. हे शंकर आणि विष्णू विचार करायला लागतात, म्हणतात काही झालं ना तर ते भिकाऱ्याशी नाही लग्न होऊन द्यायचं, मग काय करूया? तर विष्णू म्हणतात, अरे एक काम करूया आपण, हा भिकारी आहे ना काही सांगता येत नाही, काही करेल आणि तडफडत त्या गच्चीवर येईल आणि नेमकं करंड्याचं झाकण उडेल. मग काय करूया? पहिले म्हणे आपण त्या भिकाऱ्याला उचलू आणि लांब जंगलात नेऊन टाकू. शंकर म्हणतात बरोबर आहे. मग लगेच विष्णुदेव काय करतात, त्यांचं वाहन गरुड असतं, त्या गरुडाला बोलवतात, गरुडा इकडे ये. लगेच गरुड झाप 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 उडत येतो आणि म्हणतो, सांगा काय काम आहे? म्हणतो, तो गल्लीत दिसतोय ना भिकारी, तो ओरडत चाललाय बघ. गरुड बघतो, तो भिकारी ओरडत असतो, दुपारची वेळ झाली माय, पोटाला काहीतरी खायला द्या, काहीतरी वाढा, 4 पैसे द्या, 4 दिवसापासून मी भुकेला आहे वगैरे वगैरे ते ओरडत असतो तो भिकारी. तो गरुड म्हणतो ठीक आहे. एवढासा भिकारी उचलायला गरुडाला काय, झाप 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 गरुड जातो, 2 पंचांमध्ये त्या भिकाऱ्याला उचलतो आणि विष्णुदेवाने सांगितलं तिथे तो जंगलामध्ये त्या भिकाऱ्याला सोडून देतो. हे दोघं जण लगेच बघतात, चला एक काम तर झालं, तो भिकारी गेला तिकडे, आता हे सुरू होतील उघडायला करंडे. त्यांची तिकडे सुरुवात होते करंडे उघडायला आणि हे दोघं जण म्हणतात की अरे तो भिकारी इकडे कसा येईल सांगता येत नाही, आपण त्या भिकाऱ्यावर लक्ष ठेवू आता, नाहीतरी इथे हे 2 जे भाचे आहेत त्यांनी करंडे उघडायला सुरुवात केली, त्यामुळे आता आपण त्या भिकाऱ्यावर लक्ष ठेवू, चला चला म्हणतात. मग शंकर आणि विष्णू दोघं जण त्या जंगलाच्या तिथे जातात आणि वरनं त्या भिकाऱ्याला बघतात. तर भिकारी धाय मोकलून रडत असतो आणि तो इतक्या देवाला नावं ठेवत असतो, अरे परमेश्वरा मला कुठे हे आणून टाकलं, काय माझं हे भाग्य, तिथे मी शहरात होतो, निदान शिळं पाकं तरी खायला मिळत होतं, निदान
मला 2 पैसे तरी मिळत होते, कुठेतरी आसरा तरी मिळत होता. काय रे हे, तुला जरा सुद्धा माझी दया नाही का? या जंगलामध्ये आता मी काय खाऊ? झाडापाला खाऊ का माती खाऊ? जनावरच मला खाऊन टाकतील, सिंह वाघ येईल. असं करून तो देवाच्या नावाने ठाणा बोंबलत असतो. त्याचं ते ओरडणं पाहतो विष्णू देवाला फार वाईट वाटतं, कारण ते पालन पोषण करणारे असतात. ते म्हणतात, अरे महादेवा, आपण हे काही बरोबर केलं नाही. त्याचं भुकीची सोय करायला पाहिजे ना. तो काय खाणार इथे? इतकं नेमकं जेवणाच्या वेळेला आपण त्याला इकडे आणून टाकलं. महादेव म्हणतात, अहो कशाला काळजी करताय? त्या करंड्यांमध्ये सांगितलं ना ब्रह्मदेवानी मिठाई भरलेली आहे. मग काय, गरुडाला बोलवा आणि त्याला म्हणा तिकडचे त्यातले कुठले तरी 2 करंडे उचल आणि इकडे आणून टाक, म्हणजे याची खाण्याची सोय होईल. हां, विष्णुदेव म्हणतात हे बरोबर आहे. मग लगेच गरुडाला बोलवतात आणि म्हणतात, बाबा ते गच्चीवरती खूप करंडे मांडलेत ना, आत्ता आम्ही तिथे होतो, त्यातले 2 करंडे ह्याला आणून दे. चला म्हणतात, काम झालं. मग हे 2 जण तिकडे जातात. पुन्हा कोणत्या भाच्याला ती राजकन्या मिळते हे बघायला. इकडे हा गरुड काय करतो, झप येतो, त्यातले 2 करंडे उचलतो आणि जंगलामध्ये नेऊन टाकतो. करंडे तिकडे जातात. विष्णू आणि महादेव इकडे येतात आणि बघत उभे राहतात. म्हणतात, चला आता हे करंडे उघडायला सुरुवात झाली. इकडे ह्यांचं करंडे उघडणं चालू असतं, तर तिकडे हा भिकारी बघतो. अरे च्या म्हणतो, हे काय आलंय, हे कसले करंडे? म्हणून तो त्यातला एक करंडा उघडतो. तर त्यातून कोण निघतं? सुनैना राजकन्या. आता राजकन्याला तर राजाने सांगितलेलं असतं, तुझ्या करंड्याचं कोण झाकण उघडेल? तो तुझा नवरा. त्यामुळे ती उठते आणि हातातला हार लगेच भिकाऱ्याच्या गळ्यात घालते. भिकारी घाबरूनच जातो. अरे म्हणतो, तू कोण आहे आणि ह्या करंड्यात कशी काय तू? मग ती सगळी गोष्ट सांगते. ती म्हणते, पण आता तर मी तुम्हाला वरमाला घातली, त्यामुळे तुम्ही माझे पती, तुम्हीच माझा नवरा. असं म्हणल्यावर तो भिकारी कपाळाला हात लावतो. म्हणतो, अगं तू तर राजकन्या दिसते आणि मी तर भिकारी आहे. माझीच खाण्याची पंचायत आहे, तुला मी कुठे सांभाळू? मला आत्ताच इतकी भूक लागलेली आहे. ती म्हणते, काही काळजी करू नका, या शेजारच्या करंड्यामध्ये भरपूर मिठाई खायला आहे, चला आपण खाऊ. असं म्हटल्यानंतर तो भिकारी आणि ती राजकन्या दोघं मिळून तिथे मिठाई खात असतात. त्या राजकन्येलाही काही चिंता नसते, कारण ती म्हणते, परमेश्वराने जे माझ्या नशिबी दिलंय ते मला घ्यायलाच पाहिजे. तिला हेही माहीत असतं, मी एकुलती एक आहे, त्यामुळे काही झालं तरी हा भिकारी आहे, तरी माझ्याबरोबर राहून तो नक्कीच सगळं राज्य सांभाळेल. त्यामुळे तिला त्याची चिंता नसते. इकडे काय होतं, विष्णुदेव आणि शंकर दोघं जण अगदी उभं राहून बघत असतात. आता कोणत्या भाच्याला मिळते? सगळ्या करंड्याची झाकणं उलटी पालती करून होतात, एकाही करंड्यात राजकन्या नाही. ते म्हणतात, अरे काहीतरी घोळ झालेला दिसतोय, या गरुडाने कुठले 2 करंडे तिकडे नेले काय माहिती. चला जंगलाकडे जाऊन बघू. 2 जण आकाशातनं जंगलाकडे जातात. वरनं बघतात तर काय म्हणतात, शेवटी व्हायचं तेच झालं. राजकन्येचं लग्न भिकाऱ्याशी झालं. तेवढ्यात त्यांना हसायचा आवाज येतो. कोण हसतंय म्हणून बघतात तर ब्रह्मदेव तिथे असतात. ब्रह्मदेवाला ते म्हणतात, का ब्रह्मदेवा, का हसताय? तर ब्रह्मदेव म्हणतात, मला माहिती होतं की तुम्ही 2 जण हा घोळ घालून ठेवणार आहात आणि म्हणूनच मी राजकन्येची गाठ त्या भिकाऱ्याशी लावली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजच्या दिवसापासूनच भिकाऱ्याचं पूर्ण नशीबच बदलणार होतं. त्याच्या नशिबी राज्य सुख होतं. आता हा जो रणवीर राजा आहे त्याच्यानंतर वारसदार म्हणून हा भिकारीच तिथे राज्य करणार आहे. हे त्याच्या नशिबी होतं, म्हणूनच हा सगळा घोळ घालणार तुम्ही, हेही मला माहिती होतं आणि म्हणून मी राजकन्येची आणि भिकाऱ्याची गाठ बांधली होती. आहे की नाही मजेशीर गोष्ट, करंड्यातली राजकन्या.